हा रेकॉर्डिंग चालू करू. सो क्रेडिट बॅलन्स मध्ये दिलेला आहे क्रेडिटर्स, सेल्स, कॅपिटल, मितेश मंगेश, आउटस्टँडिंग सॅलरीज, बिल्स पेबल, रिटर्न आउटवर्ड, राईट. त्याच्यानंतर करंट अकाउंट मितेश आणि मंगेश. ऍडजस्टमेंट्स काय काय दिलेले आहेत बघा. मोठा प्रॉब्लेम आहे, एक्झामला हा प्रॉब्लेम येणार नाही लक्षात घ्या, पण तरी सुद्धा एक प्रॅक्टिस पर्पज साठी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. मितेश आणि मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:1. सो इथं प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 3:1. ह्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये प्रॉफिट्स ते लोक डिस्ट्रीब्यूट करून घेणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट अ कमिशन ऍट द रेट 1% ऑन अ ग्रॉस प्रॉफिट. पार्टनर्सला कमिशन मिळणार आहे. किती पर्सेंट कमिशन मिळणार आहे? 1% ग्रॉस प्रॉफिट वरती कमिशन मिळणार आहे, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 23,700. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लक्षात घ्या. क्लोजिंग स्टॉक कुठं रेकॉर्ड करायचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फीस आणि कॅरेज 600. सो मी ऑडिट फीसला आणि कॅरेजला इथं टिक मार्क करून घेतो, लक्षात घ्या. ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आलेली आहे ऑडिट फीस आणि कॅरेज. सो कॅरेज 2 ला टिक मार्क करून घेतो कारण दोघांवरती ऍडजस्टमेंट आले. तुम्ही पण टिक मार्क करून घ्या तुमच्या पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिल्डिंग इज अ व्हॅल्यूड ऍट ₹46,500. सो बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आलेली आहे. सो म्हणून बिल्डिंगला पण मी लक्षात घ्या इथं टिक मार्क करून घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे फर्निचर इज अ डिप्रिसिएटेड बाय 5%. सो फर्निचर वरती पण ऍडजस्टमेंट आली आहे. सो इथं फर्निचरला पण टिक मार्क करून घेतो मी. घ्यायलात का तुम्ही सगळेजण माझ्यासोबत टिक मार्क करून? येस, माझ्यासोबत तुम्ही टिक मार्क करून घेत आहेत का? सगळेजण टिक मार्क करून घेत आहेत का? ठीक आहे. हो सर. पॉइंट नंबर 7 आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ऍट द रेट 2.5% पर एनम. पार्टनरला इंटरेस्ट द्यायचा आहे त्यांच्या कॅपिटल वरती. 8 नंबरची ऍडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹900 वेर टेकन बाय मंगेश फॉर इज अ पर्सनल यूज. लक्षात घ्या, पर्सनल यूज साठी जर वस्तू जर समजा पार्टनरनं घेऊन गेल्या तर त्याला ड्रॉविंग असं म्हणलं जातंय. काय म्हणलं जातंय त्याला? ड्रॉविंग असं म्हणलं जातंय. 900 रुपयाच्या वस्तू घेऊन गेल्यात मंगेशनं. सो मंगेशची ड्रॉविंग इथं ऑलरेडी 2,200 ची ड्रॉविंग आहे, प्लस त्यानं गुड्स नेले 900 रुपयाचे. सो म्हणून ड्रॉविंग मध्ये पण मी इथं टिक मार्क करून घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 9 नंबरची ऍडजस्टमेंट राईट ऑफ ₹1,000 ॲज अ बॅड डेट्स अँड मेंटेन आरडीडी ऍट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. सो बॅड डेट्स आणि सन्ड्री आरडीडीची ऍडजस्टमेंट आलेली आहे. म्हणजे याचा परिणाम डेटर्स वरती. पुन्हा नंतर बॅड डेट्स काही दिलेले आहेत का प्रश्नामध्ये? ओल्ड बॅड डेट्स नो, प्रश्नामध्ये काही ओल्ड बॅड डेट्स नाहीत आणि आरडीडी पण नाही. हरकत नाही, सन्ड्री डेटर्स वर याचा परिणाम होईल. सगळ्यांनी टिक मार्क करून घेतलं का? प्रॉब्लेम अतिशय सिंपल आहे, लक्षात घ्या. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या, लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या, करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आला म्हणजे फार अवघड प्रॉब्लेम आहे असा विषय नाही. सगळ्यांनी टिक मार्क करून घेतली का? बोला हो म्हणा पटकन, म्हणजे मला पुढे चालता येते. हो. आता लक्षात घ्यायचं, कधीही फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेम मध्ये जर फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट जर दिलं, लक्षात घ्या, कोणतं अकाउंट दिलं तर करंट अकाउंट दिलं तर आपण सगळ्या ऍडजस्टमेंट जे आहेत लक्षात घ्या. जसं की आतापर्यंत ड्रॉविंग आपण कुठून मायनस करत होतो? ड्रॉविंग कुठून मायनस होत? कॅपिटल मधून मायनस होत आहे. सगळे ऍग्री का ह्या पॉइंटला? कॅपिटल हे ड्रॉविंग मधून कॅपिटल मधून ड्रॉविंग मायनस होते, बरोबर का? येस सर. हा, आता लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा प्रश्नामध्ये करंट अकाउंट आलं फायनल अकाउंटच्या, त्यावेळेस ड्रॉविंग ही कॅपिटल मधून मायनस होणार नाही, लक्षात घ्या. कॅपिटल मधून मायनस न करता आपल्याला ती करंट अकाउंट मधून मायनस करायची आहे. हा प्रॉब्लेम आहे
फिक्स्ड कॅपिटल मेथडवर हा प्रॉब्लेम बेस्ड आहे, लक्षात घ्या. म्हणून ज्या वेळेस मी तर वाटल्यास लिहितो वाटल्यास लक्षात घ्या, ज्या वेळेस प्रश्नात करंट अकाउंट दिलेलं असेल त्यावेळेस आपल्याला पार्टनरशी रिलेटेडच्या ज्या काही ऍडजस्टमेंट आहेत लक्षात घ्या, आपल्याला ऍडजस्टमेंट पार्टनरच्या ऍडजस्टमेंट ह्या करंट अकाउंट मधून करायच्या आहेत. करंट अकाउंट मधून करायच्या आहेत. जसे की ड्रॉविंग आपण कॅपिटल मधून मायनस करत होतो, ते मायनस न करता आपल्याला करंट अकाउंट मधून मायनस करायचं आहे किंवा करंट अकाउंट मध्ये त्याची ऍडजस्टमेंट करायची आहे. ज्या वेळेस प्रश्नामध्ये करंट अकाउंट दिलेलं असेल, नीट लक्ष द्या मी काय म्हणायला लागलो, ज्या वेळेस प्रश्नामध्ये करंट अकाउंट दिलेलं असेल त्यावेळेस कॅपिटल मध्ये काहीही बदल करायचा नाही. त्यांचं प्रॉफिट सुद्धा इथं ऍड करायचं नाही. कॅपिटल मध्ये काहीही बदल होणार नाही, लक्षात घ्या. ह्यामध्ये बदल होणार नाही. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? हो. हा, आता फटाफट फॉर्मॅट्स प्रिपेअर करायचे. एक फॉर्मॅट आपल्याला एक्स्ट्रा प्रिपेअर करावा लागेल, तो म्हणजे कोणता? तो फॉर्मॅट आहे करंट अकाउंटचा फॉर्मॅट आपल्याला प्रिपेअर करावा लागेल. बाकी ट्रेडिंग अकाउंट काढायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायचंय आणि कॅपिटल पण सॉरी बॅलन्स शीट पण आपल्याला काढायची आहे. शिवाय आपल्याला करंट अकाउंट इथं काढायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो मी फॉर्मॅट्स प्रिपेअर करायला लागलो, तुम्ही पण फॉर्मॅट्स प्रिपेअर करून घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा एक फॉर्मॅट आणि कशाचा फॉर्मॅट बनवायचा आहे तुम्हाला? चला बनवा. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट. बनवत आहेत का तुम्ही फॉर्मॅट्स? हो सर, बरोबर. चला माझे पण फॉर्मॅट्स रेडी होत आहेत. 1-2 मिनिटात फॉर्मॅट रेडी करतो मी पण.
झाले का सगळ्यांचे फॉर्मॅट्स? येस सर. चला, माझी पण झाली 1-2 मिनिटं. झाला की मी लगेच शेअर करतो तुमच्या समोर स्क्रीन. चला, माझे पण फॉर्मॅट झालेले आहेत. सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? हा प्रॉब्लेम नंबर किती आहे? प्रॉब्लेम नंबर 2. दुसरा. चला, हेडिंग द्या सगळ्यांनी. पहिल्यांदा हेडिंग द्या. इन द बुक्स ऑफ. कोणाच्या बुक्स मध्ये? इन मितेश आणि इन द बुक्स ऑफ मितेश अँड मंगेश ना? मितेश आणि मंगेश. ठीक आहे. दुसरं कोणतं अकाउंट आहे? ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट. For the year ended 31st March 2019. हे माझं ट्रेडिंग अकाउंट झालेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड जे अकाउंट आहे ते कोणतं अकाउंट आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
प्रॉफिट्स अँड लॉस अकाउंट, बरोबर. आणि तिसरं आहे बॅलन्स शीट. तिसरं कोणचं आहे? बॅलन्स शीट. ही आहे बॅलन्स शीट. As on 31st March 2019. बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइड, लायबिलिटी साइड, लायबिलिटी रुपीज, बॅलन्स रुपीज, राईट. सो ही माझे फॉर्मॅट झालेले. या फॉर्मॅटला सोडून आपल्याला अजून एक फॉर्मॅट बनवायचा आहे, तो आहे करंट अकाउंटचा फॉर्मॅट, राईट. सो करंट अकाउंटचा पण फॉर्मॅट तुम्हाला बनवून घ्यायचा आहे, लक्षात घ्या. सो मी करंट अकाउंटचा फॉर्मॅट इथं बनवलेला आहे. छोटासा 4-5 लाईनचा फॉर्मॅट तुम्हाला करंट अकाउंटचा फॉर्मॅट बनवून घ्यायचा आहे. उद्यापासून येताना तुम्ही फॉर्मॅट्स पहिल्यांदाच बनवून ठेवायचे. मी पण उद्यापासून फॉर्मॅट्स बनवून ठेवतो, सो दॅट आपल्याला वेळ कमी लागेल, बरोबर. सो ही माझा करंट अकाउंटचा पण फॉर्मॅट झालेला आहे. सो मी इथं लिहून टाकतो करंट अकाउंट म्हणून. करंट एक 2 मिनिट थांबा सगळेजण. दिसतोय का सगळ्यांना फॉर्मॅट आता व्यवस्थित? बोला, सगळ्यांना फॉर्मॅट दिसायला का आता इथं? हो सर. चला, तर करंट अकाउंटचा पण फॉर्मॅट मी बनवून घेतलेला आहे. तुम्ही पण करंट अकाउंटचा फॉर्मॅट बनवायचा आहे.
तुम्ही करंट अकाउंटच्या फॉर्मॅटला इथं नाव देतो करंट अकाउंट ऑफ पार्टनर्स. करंट अकाउंट ऑफ पार्टनर्स. तर करंट अकाउंटचं फॉर्मॅट पर्टिक्युलर्स मितेश आणि मंगेश. पर्टिक्युलर्स मितेश आणि मंगेश. राईट. सो हे आपले फॉर्मॅट्स रेडी झालेले आहेत, लक्षात घ्या. करायचं का सुरू प्रॉब्लेम मग आता? हो सर. चलो, बाकीचा प्रॉब्लेम सगळा सेम असेल, लक्षात घ्या. फक्त करंट अकाउंटच्या ज्या ऍडजस्टमेंट्स असतील त्या ऍडजस्टमेंट्स मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईन. सो पुस्तकाचा पेज नंबर तुम्ही काढायचंय आणि 1 बाय 1 आपण एक एक आयटम इथं पोस्ट करत जाऊ. सगळ्यात पहिला आयटम कोणता आहे, कोण सांगाल मला? सांगा, पटकन सांगा लवकर. पहिला आयटम कोणता आहे? ओपनिंग स्टॉक. आणि ओपनिंग स्टॉक. करेक्ट. आणि कुठे येतं ही ओपनिंग स्टॉक? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. करेक्ट, लिहून टाका, बरोबर आहे. टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आहे 25,000. काही ऍडजस्टमेंट त्याच्यावरती नाहीये, म्हणून डायरेक्टली आउटर कॉलमला लिहायचं आपल्याला. आता 1 बाय 1 मी पोस्ट करत जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिल्डिंग आहे, लक्षात घ्या. बिल्डिंग जाईल ऍसेट साइडला. सो इथे लिहून टाकतो मी बिल्डिंग. सो बिल्डिंग आहे 48,500. ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याला इनर कॉलम मध्ये लिहितो. सेम प्रकार आहे आपला, आपण काहीच वेगळं करत नाही. त्याच्यानंतर कॅरेज. प्रश्नामध्ये जर नुसतं कॅरेज दिलेलं असेल तर त्याला आपण कुठे लिहित असतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. टू कॅरेज. राईट. सो कॅरेज वरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याला मी इनर साइडला लिहितो 1780 रुपये. नेक्स्ट आहे फॅक्टरी इन्शुरन्सला पण आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्येच घ्यायचं आहे. सो टू फॅक्टरी इन्शुरन्स. तसं तर इन्शुरन्स आपण खाली घेतो, पण फॅक्टरी इन्शुरन्स कुठे घ्यायचा आहे आपल्याला? ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचा आहे, बरोबर. सो 2700. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे, म्हणून मी इथे लिहून टाकतो टू पोस्टेज. पोस्टेज किती रुपये दिलेले आहे? 1600 रुपये दिलेले आहे पोस्टेज. ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटर कॉलमला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. सो बिल्स रिसिवेबल ही ऍसेट आहे आपली आणि करंट ऍसेट असल्यामुळे मी थोडं खालच्या साईडला ह्याला लिहून टाकतो इथं बिल्स रिसिवेबल. स्क्रीन दिसत आहे ना सगळ्यांना? 13,700. स्क्रीन दिसायला लागली सगळ्यांना? यस. हो सर. सो बिल्स रिसिवेबल झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री डेटर्स. सो डेटर्सला पण ऍसेट साइडला लिहून टाकायचे. थोडं एक करंट ऍसेट आहे ही सुद्धा. सो मी इथं लिहून टाकतो मी सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स किती आहेत आपल्याकडं? 52,200 रुपये. इनर कॉलमला लिहिन कारण ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिटर्न इनवर्ड. व्हॉट इज मीन बाय रिटर्न इनवर्ड? रिटर्न इनवर्ड म्हणजे काय असतं? सेल्स रिटर्न. करेक्ट. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न असतो. कुठेतरी लिहून घ्या रिटर्न इनवर्ड.
मीन्स सेल्स रिटर्न, राईट. सो सेल्स रिटर्नला सेल्स मधून मायनस केलं जाते, म्हणून मी इथं त्याला मायनस करून टाकतो. सेल्स किंवा रिटर्न इनवर्ड जे दिले नाव तेच लिहून घेऊ आपण. रिटर्न इनवर्ड किती दिले हो? रिटर्न इनवर्ड आहे 1600 रुपये आहे का? 1600. 1600. सो 1600 रुपये इथं घेतो मी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे परचेसेस. परचेसेसला इथं लिहून टाका डेबिट साइडला ट्रेडिंग अकाउंटच्या टू परचेसेस. इनर कॉलमला लिहिन मी परचेसेस, कारण इथं परचेस रिटर्न देण्यात आलेला आहे. रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न असतो. सो परचेसेस 68,900. सो 68,900 लेस परचेस रिटर्न किंवा लेस रिटर्न आउटवर्ड असं म्हणलं जातं त्याला, रिटर्न आउटवर्ड, राईट. सो ज्यावेळेस येईल त्यावेळेस लिहून टाकू आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑडिट फीस. ऑडिट फीसला ऍडजस्टमेंट आहे. सो मी ऑडिट फीस इथे लिहून टाकतो ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू ऑडिट फीज. सो ऑडिट फीस किती दिलेली आहे? 1800 रुपये इनर कॉलमला लिहून टाकतो. नेक्स्ट आहे लूज टूल्स. लूज टूल्स ही आपली ऍसेट असते, लक्षात घ्या. काय असते? आपली ऍसेट असते, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, राईट. सो मी इथे लिहून टाकतो लूज टूल्स. सो लूज टूल्स वरती काही ऍडजस्टमेंट नाही, म्हणून त्याला डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिन मी 32,000. नेक्स्ट लिहा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. आता मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कुठं जातील अविनाश? बोला, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कुठे जातील? ट्रेडिंग अकाउंट करेक्ट आहे. ट्रेडिंग अकाउंट टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. सो लक्षात ठेवायचं असे स्पेशल आयटम 1820 रुपये, नो ऍडजस्टमेंट. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. सो इलेक्ट्रिसिटी चार्जेस इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2600, नो ऍडजस्टमेंट. सो डायरेक्टली आउटर कॉलम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातील जनरल एक्सपेन्सेस टू जनरल एक्सपेन्सेस. सो जनरल एक्सपेन्सेस किती येतो? 3400. नेक्स्ट घ्या एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी पण कुठे जाईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल एक्सपोर्ट ड्युटी. ₹1,000, नो ऍडजस्टमेंट. नेक्स्ट आहे कॅश इन हँड आणि बँक बॅलन्स, म्हणजे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. सो ह्या करंट असेट्स आहेत. सो इथं खाली लिहितो मी कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक. सो कॅश इन हँड किती हो? कॅश इन हँड दिलेला आहे 75,000 रुपये, व्हेअरएज बँक बॅलन्स 29,000. सो 75,000 आणि 29,000. सो टोटल किती होईल हो यांची सांगा? $1,04,000, राईट. हो सर. त्यानंतर नेक्स्ट आहे कन्व्हेयन्स. कन्व्हेयन्स पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचाच आयटम आहे. सो म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू कन्व्हेयन्स. कन्व्हेयन्सला काहीही ऍडजस्टमेंट दिलेली नाही. सो डायरेक्टली 4,100 तुम्हाला आउटर कॉलमला लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फर्निचर. ऍसेटचा आयटम आहे फर्निचर. सो लूज टूल्सच्या खाली इथं लिहून घेतो फर्निचर.
बिकॉज फर्निचरवर ऍडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून मी फर्निचरला इनर कॉलम मध्ये लिहून घेईन 64,000. नेक्स्ट सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे. सो इथं सॅलरीज लिहून घेईन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 2 सॅलरीज, नो ऍडजस्टमेंट, डिरेक्टली आउटर कॉलम 2,000 रुपये. नेक्स्ट रेंट रेट्स अँड टॅक्सेस 3,700, हे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे. सो टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस 3,700 रुपये, नो ऍडजस्टमेंट. नेक्स्ट ड्रॉविंग आहे. आता लक्षात घ्यायचं, मी काय सांगितलं होतं की ज्या वेळेस करंट अकाउंट दिलेलं असतं, परत एकदा सांगतो, त्यावेळेस ड्रॉविंग कॅपिटल मधून मायनस न करता त्याला आपल्याला ट्रेड करंट अकाउंट मध्ये शो करायचं आहे. सो मी इथे हे जे करंट अकाउंट काढलेलं आहे त्या करंट अकाउंटच्या डेबिट साइडला लक्षात घ्या, पार्टनर कडून ज्या वस्तू म्हणजे पार्टनरनं काही नेलं असेल तर त्या वस्तू आपल्याला डेबिट साइडला टाकायच्या आणि पार्टनरला काही मिळणार असेल तर त्या वस्तू क्रेडिटला टाकायच्या आहेत. सो ड्रॉविंग म्हणजे पार्टनरनं पैसे काढलेले आहेत, सो म्हणून इथं ड्रॉविंग टाकून द्यायचे आहे. सो इथं सिम्पली 2 ड्रॉविंग म्हणण्यात येईल, लक्षात घ्या. सो मितेशनं किती ड्रॉविंग केलेली आहे लक्षात घ्या, 1,200 आणि मंगेशनं 2,200. सो इथं 2,200 मी लिहितो, ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर मला माहिती, पण आपण डबल ड्रॉविंग टाकून देऊ, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लक्षात घ्या सन्ड्री क्रेडिटर्स. अच्छा, लिंक जर समजा संपली तर मी तुम्हाला एक नेक्स्ट लिंक लगेच पाठवत आहे, त्या लिंक मध्ये आपण हा प्रॉब्लेम कंप्लीट करून घेऊयात. सो ही नेक्स्ट लिंक मी तुम्हाला पाठवत आहे अकाउंट्स 2 ची 6:10 राईट. सो तुम्हाला पाठवलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही जॉईन करायचं आहे आणि हा प्रॉब्लेम आपण कंप्लीट करणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. हा लायबिलिटीचा आयटम आहे. जे आयटम ऑलरेडी झालेले आहेत लक्षात घ्या, मी ते आयटम तुम्हाला डबल एक्सप्लेन करणार नाही. सो सन्ड्री क्रेडिटर्स काही ऍडजस्टमेंट नाही सन्ड्री क्रेडिटर्स वर, म्हणून डायरेक्टली याला आउटर कॉलमला मी लिहिणार आहे. त्याच्यानंतर आहे सेल्स. सेल्सला प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिलं जाते बाय